आत्ताच आणायचा बैल. म्हणलं का तर नाही म्हणलं गौतमबाचा विचार परत बदलला म्हणजे. मग आम्ही रात्रीत बैल घेऊन आलो. याला 61 लाख रुपयाचा बैल आपण घेतला आणि पहिल्याच मैदानाला 2 लाख वायदी मागितली. टेन्शनच आलं वा. फोन केला का नाही? नाही 23चं झाले, 28चं पण झाले, 3चं पण झाले. अशा अवस्था आता झालेली आहे. आजपर्यंत आपला सर्जा हारला पण कुठल्या बैलाला आपला सर्जा कमी नाही पडला. म्हणजे तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी काही करू शकता पण जिथं तुम्हाला असं वाटतं की इथं माझा अपमान होतोय त्या दिवशी रणजित सराला ट्रोल करायचं हे कितपत योग्य आहे? टेन्शन मध्ये तुम्ही राहुल भाईला रडत फोन केला होता. रडत त्यावेळेस राहुल भाईंनी मला त्यावेळेस बैल दिला होता. तिथं त्या दिवशीची जी परिस्थिती होती ना असं वाटायचं आपल्याला काय हानतेल बिनतेल काय. प्रचंड अंधभक्त आहेत, इतके अंधभक्त आहेत की आय मायच काढतात आपले. खरं बोललं तरी होते भैयांनी आम्हाला फसवलं नाही, उलट भैयालाच मी 4 वेळा फसवलं. आणि सकाळी मला फोन करून म्हणतोय सर तेवढं मिटवायचं बघा की हा माझ्याकडून चुकून झालं. हे निंबाळकर सर आहे ना शर्यत क्षेत्र बंद करणार वाटतं. सराला गंडावले कारण 18,51,000 ही 1.25 कोटीचा विषय सांगतो तुम्हाला. एक मैदान घेतो गट पासला बुलेट देतो असं काय? हा ते विषय काय होता का नाही त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं आणि नाना आले माझ्यापाशी. कारण खाली कमेंट्स मध्ये सगळ्या गाळ आहे, लोक घरी बसून काही बोलतात, लोकांना सत्य माहित नसतं. माझा विरोध त्याच्या मागच्या चांडाळ चौकटीला आहे. आता कालचं बघा तो काय